एमआयएममधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलं। त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यामध्ये केलेल्या विकास कामांचं सतेज पाटील यांनी कौतुक केलंय। मुंब्र्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जे केलंय ते त्यांच्या नेतृत्वाचा आरसा आहे असं सतेज पाटील म्हणतात। काँग्रेस आमदार सतेज पाटलांची एक पोस्ट आहे, काय म्हणतात ते या पोस्टमध्ये तर जितेंद्र आव्हाड यांचे राजकारण विचार संघर्ष आणि सहिष्णुतेवर आधारित असून ते जनतेच्या विश्वासावर उभारलेलं आहे। मुंब्रासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जे केलंय ते त्यांच्या नेतृत्वाचा आरसा आहे। आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत। एमआयएम नेते युनुस शेख यांनी विजयाच्या उन्मादात खालच्या पातळीवरील केलेल्या टीकेचा तीव्र शब्दात आपण निषेध करतो असंही म्हणतात सतेज पाटील। लोकशाहीतील मतभेद सभ्यपणाने आणि शिष्टाचाराला धरूनच व्यक्त झाले पाहिजेत। वैयक्तिक आणि मानहानी करणाऱ्या भाषेतनं युनुस खान यांची वैचारिक दिवाळखोरी स्पष्ट दिसते, ज्यातून धार्मिक राजकारणाचा दर्प येतोय। सतेज पाटलांनी ही एक्सपोज करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जितेंद्र आव्हाड हे वैचारिक दृष्ट्या काम करतात। आता त्यांच्या जवळच्या सहकार्याच्या कन्येला तिकीट मिळालं नाही, त्यांच्यामुळे ते मोठे झाले, त्यांच्यामुळे राजकारणात त्या टिकल्या। म्हणजे काका म्हणून वडील म्हणून त्या भगिनी आमच्या जितेंद्र आव्हाडांना तिकीट मिळायच्या आदल्या दिवशीपर्यंत मानत होत्या। तिकीट मिळालं नाही की युटर्न कसे माणसं घेऊ शकतात, एवढी जहरी टीका ही महाराष्ट्रामध्ये करणं संयुक्तिक नाही। आणि म्हणून जितेंद्र आव्हाड जी भूमिका घेत आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जायची, त्याला माझा वैयक्तिक आणि आमचा पाठिंबा त्यांना जितेंद्र आव्हाडांना निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।